संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा आज तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पार पडलाय। राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी पुष्प उधळून हात उंचावून माऊलींना अभिवादन केलं आणि हरिनामाच्या गजरामध्ये हा सोहळा पार पडला। यावेळी नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांनी परंपरेनुसार कीर्तन सेवा दिली। माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा क्षण लाखो वारकऱ्यांसाठी भावनिक क्षण असतो। यंदा पहिल्यांदाच या सोहळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। वारकरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय, यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झालेत आणि हा वारकरी आता आपल्याला इंद्रायणी काठी पाहायला मिळतोय। वारकरी अलंकापुरीत आला की तो इंद्रायणी नदीत आधी पवित्र स्नान करतो, मगच माऊलींच्या चरणी माथा टेकवण्यासाठी मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होत असतो। जितकं महत्व आषाढी एकादशीला आहे तितकंच या कार्तिकी एकादशीला सुद्धा महत्व आहे आणि म्हणूनच शेतातली सगळी कामं आटोपून हा वारकरी अर्थात शेतकरी जो आहे तो अलंकापुरीत नित्यनियमाने दाखल झालेला आहे। तो या एकादशीत कोणताही खंड पडून देत नाही। संजीवन समाधी सोहळ्याला इथं अखंडितपणे तो हजर असतो। 728 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी इथंच समाधी घेतली होती आणि याच समाधीवरती हा संजीवन समाधी सोहळा जो आहे तो आत्ताही आपल्याला पार पडत असल्याचं आपण या दृश्यांमधून पाहतोय। 2-3 महिन्यापूर्वीच अवकाळी पावसानं या शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं होतं, मोठं नुकसान या शेतकऱ्यांना झेलावं लागलं होतं, परंतु सगळं दुःख बाजूला सारून हा वारकरी संप्रदाय जो आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अलंकापुरीत दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। तो माऊलींच्या चरणी माथा टेकवतो आणि जे संकट त्यांच्यावरती आलंय त्या संकटातून मुक्त करण्याचं साकडंही घालतो। राजमुल्ला एबीपी माझा, आळंदी, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।